नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये. तर आजची जी रेसिपी आहे ती पंगतीची कढी. तर सप्ताहाची जी पंगत होती माझ्या आईवडिलांकडे, त्याची कढी आहे, त्याचा व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिले तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी जिरं घातलं आहे भरपूर, कारण हा स्वयंपाक जो होता तो जवळपास 400 लोकांचा होता. आमचे बाबा आहे ते स्वयंपाकीच होते. बाबांनी कढीपत्ता टाकला आहे. बाबांकडून आता जास्त होत नाही, त्यामुळे आता काका करतात माझे, आणि ते पण जातात स्वयंपाकाला. काका आणि एक दुसरे काका आहे आमचे, त्यांनी दोघींनी मिळून स्वयंपाक केला होता. तर इथे चांगलं हलवून घेतलं आहे, गरम तेल झालं आहे, आणि एवढ्या गरम वाफा लागत होता, मोबाईलच हँग पडून गेला होता माझा. तर इथे कोथिंबीर तेलामध्ये घातली आहे, आणि हा जो मसाला आहे तो 2 पातेले मसाला वाटलेला होता. मसाला म्हणजे होतं मिरची आणि लसूण, अद्रक, शेंगदाणे, आणि त्यामध्ये थोडं मिरे घातले होते, त्याची पेस्ट बनवून घेतली होती. जशी आपण शेंगदाणे लावून भाजी करतो, शेंगदाणे वाटून, त्या पद्धतीने गावाकडे आमची खानदेशी कढी असते. तर त्यामध्ये थोडंसं वाटण घातलेलं असतं मिरची शेंगदाण्याचं. तर ही त्या पद्धतीनेच बनवली होती कढी. तेलामध्येच कोथिंबीर वगैरे घालून घेतलेली आहे. तर जवळपास 400 लोकांचा हा स्वयंपाक होता. तर बघू शकतो आपण पातेले किती मोठे मोठे. तर यासाठी 25 ते 30 लिटर ताक आणि 5 किलो दही वापरलेलं होतं. तर यामध्ये झाला आता कढीपत्ता, कोथिंबीर पण तेलात घातली, म्हणजे रंग चांगला येतो कोथिंबीरचा. तर इथे माझी आई हलवून देत होती, इथे टाकून देत होती. तर इथे तर बेसनाचा घोळ केलेला आहे, बेसन पीठ दळून आणलेलं होतं, आणि त्यामध्ये हळद घातली आहे. ते काका कालवून घेत आहे, म्हणजे जेणेकरून गुठळ्याने होणार नंतर मग. तर इथे आता मसाला झालेला आहे, त्यामध्ये ताक टाकून घेतलं होतं. तर इथे हे ताक टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मग दही पण होतं, ते दही पण घुसळून घेतलं आणि ते पण यामध्ये टाकून घेतलं होतं, कारण आंबटपणा आला पाहिजे कढीला म्हणून, आणि छान अशी लागते ही कढी. दरवर्षी कढी ती त्यांच्या पंगतमधली फेमसच असते कढी. तर इकडे कॅननमध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकून घेतलं आईनी, म्हणजे त्याच्यामध्ये टाकायला परत. आणि नंतर मग यामध्ये दही थोडंसं घुसळून टाकलं होतं. तर थोडासा मोबाईलमध्ये बंद झाला होता गरम याच्यामुळे, त्यामुळे ते दही टाकताना काही दिसलं नाही. तर आता हे टाकून घेतलं आहे, चांगलं हलवून घेतलं आहे. थोडंसं गरम झाल्यावर यामध्ये मग बेसनाचा गूळ टाकला होता. तर इथे नुसती चण्याची डाळ दळून आणलेली नसते, यामध्ये थोडीशी तुरीची डाळही घातलेली असते, त्यामुळे चव चांगली लागते, आणि एक वेगळ्याच प्रकारची चव लागते या कढीची. आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा फक्त ते चण्याच्या डाळीचं पीठ घालतो. तर ही जी असते, तर इथे आमचे बाबा सांगतात की यामध्ये आपल्याला थोडीशी तुरीची डाळ घालून घ्यायची, म्हणजे चव चांगली लागते. आता बऱ्यापैकी गरम झालेलं होतं, त्यामध्ये बेसन पिठाचं घोळ घालून घेतला आहे, मीठ घालून घेतलं आहे चवीपुरतं, म्हणजे इथे 2-2.5 किलो मीठ लागलं होतं एका वेळेस. आणि जाड मिठाच्या पुड्या टाकल्या त्या काकांनी डायरेक्ट. आता पंगत म्हटली तर कलश मांडला जातो. इथे एका बाजूला कलश मांडून घेतला होता सकाळी. तर भात आणि वरण झालं होतं एका बाजूला, फोडणीचं वरण करतात, झालं आहे मोठ्या पातेल्यांमध्ये. कढीला एक उकळी आली की थोडंसं, आता इथे जो जाळ लावलेला आहे तो कमी करून घेतला जातो. थोडी टेस्ट करून बघितली होती कढी, आणि थोडीशी साखर घातली होती, कारण खानदेशी कढीमध्ये थोडीशी किंचित साखर असते, जास्त नसते. आता इथे जे लोणचं होतं त्याचाही व्हिडिओ मी टाकला आहे, ते पण सकाळीच घातलं होतं, पण 11-12 वाजेपर्यंत व्यवस्थित असं पाणी सुटलेलं होतं लोणच्याला. तर इथे जेवणामध्ये वरण, तिखट वरण, चपाती, भात, लोणचं, कढी, आणि कांदा होता तोंडी लावायला. आता इथे या पानामध्ये काही कांदा नाही आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, असेच आमचे व्हिडिओ बघा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.